आपण बघितलं की आपण ही ABCD स्ट्रॅटेजी वापरली आणि त्याच्यानुसार आपण सगळे पाहिले. ए कॅटेगरीचे आपण 47 अटेम्प्ट केले, बी कॅटेगरीचे 16 आणि डी कॅटेगरीचे 18. तर याच्यापैकी आपले ए कॅटेगरीमध्ये जवळपास 45 बरोबर आले, म्हणजे 2 चुकले. बी कॅटेगरीमध्ये आपले 14 बरोबर आले, याच्यात पण 2 चुकले. आणि सी कॅटेगरीमध्ये आपले 12 बरोबर आले, सॉरी डी कॅटेगरीमध्ये 12 बरोबर आले, म्हणजे आपले जवळपास 6 चुकले. म्हणजे टोटल आपले किती चुकले? 6 आणि 2 8 आणि 2 10. आपण टोटल अटेम्प्ट केला होता 81चा, त्याच्यापैकी 10 गेले, म्हणजे जवळपास 71 करेक्ट आले. आता 10 डिवायडेड बाय 4 2.5 म्हणजे 1/4 निगेटिव्ह आहे ना. तर आता विचार करा, 71 मायनस जवळपास 3 गेले तरी आपले 68 येतात. तर 68 मल्टिप्लाय बाय 2 साधारण 126 मार्क जवळपास आले होते मला, म्हणजे याच्यात जर ही स्ट्रॅटेजी वापरून. मी बघा अटेम्प्ट जास्त नाही केला, माझा अटेम्प्ट होता 80 ते 85च्या दरम्यान, पण माझा ॲक्युरेसी रेट खूप जास्त होता, स्पेसिफिकली या कॅटेगरीमध्ये, ए कॅटेगरीमध्ये. आणि हीच तुमची कॅटेगरी नेहमी तुमचे मार्क्स डिफाईन करते कट ऑफचे. आणि जनरली त्या वर्षीचा कट ऑफ आय थिंक 108 होता जनरलसाठी. आता 108 म्हणजे 54 तुम्हाला क्वेश्चन आणायचे होते, तरी तुम्ही जवळपास 68 पर्यंत आणले. आता विचार करा, जर जनरली एक नियम कसा असतो, ए कॅटेगरीमध्ये तुमचे 90% ॲक्युरेसी पाहिजे. 90% म्हणजे जर तुम्ही याच्यात सपोज 30 याच्यात अटेम्प्ट करताय ए कॅटेगरीमध्ये, आपला ए कॅटेगरीमध्ये तुम्ही 30 अटेम्प्ट केले, बी कॅटेगरीमध्ये 30 केले, सी मध्ये 20 केले, डी मध्ये 10 केले, म्हणजे असे तुम्ही किती अटेम्प्ट केले टोटल? 3 3 6 आणि 2 8 आणि 2 10, 100चे 100 अटेम्प्ट केले. तर याच्यात 90% ॲक्युरेसी पकडली म्हणजे तुमचे 27 करेक्ट पाहिजे. बी कॅटेगरीमध्ये 70% ॲक्युरेसी पाहिजे, म्हणजे जवळपास 21 करेक्ट पाहिजे. सी कॅटेगरीमध्ये 50% म्हणजे जवळपास तुमचे 10 पाहिजे. आणि डी कॅटेगरीमध्ये तुमचे जवळपास 30% म्हणजे 3 बरोबर पाहिजे. म्हणजे टोटल किती झाले? 7 आणि 1 8, 7 आणि 1 8 आणि 2 10 1 11, आय थिंक, हा ओके, 2 2 4 आणि 2 6, म्हणजे 61 तुमच्या बरोबर यायला पाहिजे 100 पैकी अराउंड. ओके, 10 11 चला, 2 2 4 आणि 2 6 61 बरोबर. अशी जर तुम्ही स्ट्रॅटेजी वापरली, म्हणजे 100 आउट ऑफ 61 गेले तर किती होतात? 9, 10तून जवळपास 5 7 गेले 3 39. 10 जर गेले तरी तुमचे 51, म्हणजे 1/4 आहे ना. आता 20 पकडले तर 5 येतात, जवळपास 20 चुकले तरी तुमचे, म्हणजे 5 गेले तर किती होतं? 61 मधून 5 गेले तरी 7 5 12 56 तुमचे करेक्ट येतात. ही तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे, पण माझे जवळपास आले होते याच्यानुसार 68. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही प्रत्येक याच्यात अप्लाय करा पहिले, की ए कॅटेगरी कोणती, बी कॅटेगरी, त्यानुसार तुम्ही डिफाईन करा. ही एका पेपरमध्ये येणार नाही. तुम्ही म्हणणार की एकच पेपर अटेम्प्ट करतो आणि येईल, तर तसं येणार नाही. तुम्हाला याच्याकरता मल्टिपल खूप पेपर अटेम्प्ट करावे लागतील. या स्ट्रॅटेजी करता तुम्हाला डिसाईड करावं लागेल तुमचा वीक एरिया कोणता, स्ट्रॉंग एरिया कोणता आहे, त्यानुसार तुम्हाला अटेम्प्ट करावं लागेल. जसं मला एक्झॅक्ट माहिती होतं की माझा हिस्ट्री आणि माझा सायन्स आणि पॉलिटी इकॉनॉमिक्स हे माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहे. याच्यामध्ये मला माहिती माझी ॲक्युरेसी 90 to 95% असते. त्यामुळे सगळ्यात पहिले मी याला अटेम्प्ट करायचो. त्याच्यानंतर मग मी जॉग्राफी करता आणि मग करंट अफेअर्स सगळ्यात शेवटी घ्यायचो, कारण करंट अफेअर्स माझं माहिती होतं एवढं ॲक्युरेट नाही आणि मला जास्त ते यायचं पण नाही, त्यामुळे मी सगळे शेवटी घ्यायचो. पण फक्त ह्या बेसिसवर सुद्धा मी एवढा स्कोअर करू शकत होतो, 100 जवळपास 26 मार्क. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही कशी अप्लाय करू शकणार वगैरे, याच्याकरता मल्टिपल तुम्हाला टेस्ट द्यावे लागतील. त्याच्याकरता आमचं लर्निंग ओशन नावाचं एक चॅनल आहे, चॅनल प्लस वेबसाईट पण आहे आणि आमचं ॲप पण आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करा, आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे आम्ही ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड करतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करता. खूप सारे SSC, रेल्वे, डिफेन्स, पोलीस, MPSC, UPSC वगैरे सगळे आहेत. तुम्ही ते एकदा अटेम्प्ट करा. फ्री टेस्ट आहे काही, ते अटेम्प्ट करून त्यांची क्वालिटी चेक करा. आणि त्याच्यानंतर पेड टेस्ट सिरीज आहे. पेड टेस्ट सिरीज पण अफोर्डेबल प्राइजेसमध्ये. आता तुमची जर तलाठी प्लस पोलीस भरतीची टेस्ट ती 200-250 रुपयामध्येच आहे. जवळपास तुम्हाला 90 पेपर्स भेटतील त्याच्यात. MPSCची तुमची जवळपास 500 रुपयाचीच आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज. तर ते तुम्हाला त्याच्यात पण चांगले टेस्ट सिरीज भेटते, म्हणजे जवळ 40-50 टेस्ट भेटतात. UPSC सेम आहे. SSCची तर ऑनलाईन असते, तुम्हाला पण माहिती. SSCच्या एवढं कंटेंट आहे की तुम्ही अटेम्प्ट करून करून थकून जाणार, पण कंटेंट संपणार नाही. आणि SSCचा अराउंड काहीतरी 300 का 500च्या 400च्या रेंजमध्ये टेस्ट सिरीज. तर तुम्ही
ह्या टेस्ट सिरीज व्हिजिट करा, एकदा परचेस करा आणि मग डिसाईड करा. यांना प्रॅक्टिसच हा एकच उपाय आहे आणि याशिवाय तुम्हाला काही करू पण नाही शकणार. तुम्हाला पण माहिती आहे जेवढे जास्त प्रॅक्टिस करणार तेवढे जास्त तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स येतात बऱ्याच साऱ्या. तर आता हे आपण एक ॲनालिसिस केलं होतं 2023च्या पेपरचं. आता आपण पुढे 2022चं पण बघूयात ते कसं होतं, काय होतं आणि सेम ट्रिक्स अँड टिप्स आणि ही स्ट्रॅटेजी अप्लाय करून बघूया. तोपर्यंत आमच्या चॅनलला शेअर आणि लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा. आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आमचं ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. पुढच्या भागात भेटूया.